वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। सर्व भाविकांचं लक्ष असू द्या, सर्व भाविकांचं लक्ष असू द्या। आली 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 सोपाराची जय साई, पंकज भाईची पालखी आली। जय साई। साई पालखी मित्रांनो, साई पालखी म्हणजे काय? साई पालखीची परंपरा प्राचीन असून तसेच पारंपरिक सुद्धा आहे। थोडक्यात सांगायचं झालं तर आपल्या गुरुची सेवा करण्याचा मान व त्यांना भेटण्यास लागलेली आस म्हणजेच साई पालखी। साई बाबांचा नामस्मरण करत मुंबई ते शिर्डी बरेच पालखी चालत असतात। या सगळ्या पालखीमधून सर्वात जुनी व प्रसिद्ध पालखी म्हणजे साई सेवक आणि साई लीला अशी ओळखली जाते। साई लीलाची पालखी म्हणजेच राजा पालखी या नावाने पण ओळखली जाते। आमचे प्रेरणास्थान म्हणजेच वैकुंठवाशी पंकजभाई कांजी निसर याने राजा पालखी साई लीलातून सलग 2 वर्ष चालत आपला साई पदयात्रेची सुरुवात केली। राजा पालखीशी प्रेरणा घेत असताना मनात स्वतःची पालखी आपल्या राहत्या स्थायिकतून काढली तर असे विचार येऊ लागले। आपण किती सक्षम आहोत स्वाभिमान साई पालखी आयोजित करण्यात, हे मनात शंका होतीच। पण साईबाबांसाठी श्रद्धा पण तेवढीच। सन 2000 साली नालासोपारा परिसरात पहिली साई कलश यात्रा काढण्यात आली। ही यात्रा सुखरूपपणे साजरा केल्यानंतर आता एक नवीन प्रवास सुरू करायची ग्रास होती। साई बाबांच्या कृपेने आणि बाबाप्रती सच्ची भक्ती व निष्ठेने जय साई पदयात्रा मित्रमंडळची स्थापना स्वर्गीय पंकजभाई निसर यांच्या हस्ते 2001 ला करण्यात आली। नालासोपाराची सर्वात पहिली व मानाची साई पालखी ठरली गेली। ही पालखी जय साई या नावाने कमी तर मंडळाचे संस्थापकच्या नावाने जास्त म्हणजेच पंकजभाई की पालखी असे नामाजले जाते व सर्व साई भक्त ओळखत असे। पंकजभाईच्या मार्गदर्शनाने दरवर्षी साई पालखी मोठ्या थाटामाटात गुढीपाडव्याच्या दिवशी साजरी केली जाते व दरवर्षी हनुमान जयंतीला साई भंडारा व सांगता सोहळाही बनवला जात असे आणि त्यासोबतच कृष्ण जन्माष्टमी, गुरुपौर्णिमा, दत्त जयंती असे बरेच सण साजरे केले जाते। चला मग मंडळाबद्दल अजून काही जाणून घेऊया या छोट्याशा मुलाखताने। नमस्कार मित्रांनो, मी विनोद किरण कदम 2001 साली साईनाथनगर नालासोपारा येथून निघणारे पालखी याची स्थापना स्वतः श्री कंदातवासी पंकजभाई निसर यांनी केली। मी गेली 25 वर्ष जय साई पदयात्री मित्रमंडळ या पालखीत चालत आहे। गुढीपाडव्या या शुभ मंगल समयी साईनाथनगर येथून वादत गाजत या पालखीचं प्रस्थान होतं व पुढे रामनवमीच्या अगोदर 1 दिवस ती क्षेत्र शिर्डीस हे सर्व पदयात्री पोचून श्री साईनाथांचं खंडोबा मंदिर, द्वारकामाई सर्वांचं दर्शन घेऊन परत आपापल्या घरी मार्गस्थ होतात। ऐकलत ना मग, मंडळाबद्दल कार्यकर्त्यांना किती आपुलकी आहे। साई पालखी म्हणजेच बरंच आयोजन, मोठ्या प्रमाणे मदत, मग ते मंडळचे कार्यकर्ता असे किंवा पालखीत चालणारे प्रत्येक वारकरी, असेच हातभार सेवा आपले 2 मोठे नामचीन हॉल्ट म्हणजे डॉक्टर हॉल्ट आणि सावलीवीर हॉल्ट देत असतात। नामचीन या कारणाने तर जितके वर्ष आपल्या पालखीला झाले असून
तितकेच वर्ष आपल्या या 2 हॉल्टला जय साई मंडळाला साथ देण्याचे व आपल्या पालखीची सेवा करण्याचे झाले असे. तसं बघायला गेलं तर पालखी एकूण 15 हॉल्ट घेत असते. मग या 2 हॉल्टची एवढी प्रसिद्धी ती का? तर या आपण सविस्तर थेट जाणून घेऊया या 2 हॉल्टच्या सेवेकरी यांच्याशी. ज्यावेळेस ते नवीनच ते पालखी काढली त्यावेळेस रस्त्याला अचानक त्यांच्यानं माझी भेट झाली त्यावेळेस त्यांना मी माझ्याकडे साई भक्त येणार त्यांना एक ते आपल्याकडे पूजा फार्ममध्ये त्यांना फिरवला आणि त्यावेळेस त्यांची मी यथाशक्ती माझ्या पद्धतीने सेवा केली आणि ती आज जवळजवळ राहिलं 25 वर्ष त्या पदयात्रेला होते त्याबद्दल मी त्या पदयात्रेचे आणि त्या मंडळाचे मी सतशा आभारी आहे. आणि विशेष म्हणजे या गोष्टीचं सांगावंसं वाटतं असं की ज्यावेळेस पदयात्री आहे ते आली त्यावेळेस माझी विशेष स्वर्गीय सौ उषा शेळके हिने पंकजबाई मुस्ताकबाई लॉरेन्सबाई यांना त्यावेळेस नमूद केलं की मी असेल तोपर्यंत राहिलं तुझी सेवा केली जाईल आणि मी जर नसेल तर माझे पती सेवा करतील त्या पद्धतीने मी आजपर्यंतची सेवा करते आणि तिच्या नावाने ते त्या पदयात्रेची सेवा माझ्या यथाशक्ती पद्धतीने भंडाऱ्याला मी त्यांना सहकार्यसुद्धा करीत आहे. विशेष म्हणजे 25 वर्ष झाले म्हणजे शताब्दी बोलावं लागेल आयला आनंदाची गोष्ट आहे आयला. यावेळेस 25 वर्ष झाले मी सुद्धा यावेळेस आनंदाने पदयात्रेचे यथाशक्ती पद्धतीने स्वागत करतो आणि ते मी वचनबद्ध आहे साईबाबांच्या कृपेने मी करीत नाही. इथे साईबाबांची शक्ती तशी आयला आणि इथे ती पूजा त्यांची केली जाईल पदयात्रेची सेवा केली जाईल आयला. साईबाबाच्या कृपेने हे जे काय घडते आयला ना ते साईबाबाच्या कृपेने घडते. ही खाली निमित्ताला कारण यायला जे काय ते साईबाबांचे वाटा आहे सिंहाचा वाटा आहे शिर्डीवाल्या साईबाबा. अचानक आले ते आणि लिंबाखाली थांबले ते म्हणे आम्हाला आंघोळी करायची. आंघोळी केल्यात येली. मग आमच्या घरात भाजी पोळी होती भाजी पोळी दिली आणि नंतर मग ते काय म्हणे आता आम्हाला इथं स्वयंपाक बनवायचं ते स्वयंपाक बनव. मग ओळख काय आमची एवढी नव्हती. स्वयंपाक केला जेवण केले तिने मग तसं आम्ही त्यांना म्हणतो आमच्या दरवर्षी आमच्या इथे यायचं मग ते यायला सुरुवात केली. आम्हाला पालखीचं प्रत्येक वेळेस आम्ही वाढवू की नालासोपारीची पालखी केव्हा येणार. आमच्या जवळचे शेजारचे लोक पण विचारतात की तुमची पालखी कधी येणार. ते प्रत्येक जण इथं आल्यानंतर एखाद्या घरच्यासारखं इथं त्यांचा वर्तन असतं. ते पहिल्या वर्षी आम्ही त्यांना चटणी भाकरीचं जेवण दिलं होतं तर तेव्हापासून सगळ्या साई भक्तांना चटणी भाकरीचीच खूप आवड लागली आणि अशी एकमेव पालखी जिला आम्ही गोड जेवण द्यायची इच्छा असून सुद्धा ते चटणी भाकरच मागतात. ऐकलत ना? तर अशा प्रकारे आपल्या या मंडळाने आपले 24 वर्ष पूर्ण केलेत. या वाटचालीत कित्येक अडचणी आलेत, कित्येक समस्या आलेत, पण तरीही मंडळाने साई पालखी म्हणजेच स्वर्ग सुखाची वारी सुरू ठेवली आणि आज या येणाऱ्या वर्षी मंडळ आपल्या 25व्या वर्षात पदार्पण करत आहे. 25वा वर्ष म्हणजे रूप्य महोत्सविक वर्ष. तर या वर्षी काहीतरी नवीन, काहीतरी खास, काहीतरी मोठं, तो जोश, तोच उत्साह, तीच शिकवण घेऊन येत आहोत. चला मग साजरा करूया हा नवा वर्ष साई बाबांच्या आशीर्वादाने आणि सजवू वाट चंदेरी रंगाने.